लक्षात आले का? हा आपण स्टीलचा पाईप घेतलेला आहे. किती इंची? हा 1.5 इंची पाईप आपण असा घेतलाय. असा आपण गृहीत धरायचा. कितीपर्यंत? 8 फूट, 7 फूट किंवा 6 फुटापर्यंत. ओके. याच्यामध्ये काय करायचं? घेतल्यानंतर आपल्याला फाल्कनची कैची घ्यायची. ती कैची ना ती तिला स्प्रिंग असावा. हे पहा, मध्ये एक्सटेन्शन असल्यामुळे काय होतं, ज्या वेळेस ही वायर याला आतमध्ये ओढते याच्यामध्ये, म्हणजे ज्या वेळेस आपण तिकडनं सोडलं, शेंग तुटली की लगेच स्प्रिंग त्याला बाहेर सोडते. बरोबर. शक्यतो याला दोन्ही साईडने, एका साईडने त्याला थोड्याशा दात्र्यात बघा याला ह्या साईडने, आणि एका साईडने प्लेन आहे. दोन्ही साईडचं प्लेन घेऊ नका किंवा दोन्ही साईडचं दात्र्या असलं तुम्ही घेऊ नका. आलं लक्षामध्ये? याला फायदा काय होतो की तुमचा कितीही दाट देठ असू द्या, हा याने तोडला जातो. लक्षात. याच्यामध्ये काय केलंय, ह्या ठिकाणी पहा, याला एसएचा पाईपाला आपण ह्या ठिकाणी स्क्रू मारलेले 2. बरोबर. हे 2 स्क्रू मारल्यामुळे काय झालं की ही कैची फिट झाली, आणि त्याच्या अपोजिट साईडला ह्या ठिकाणावर ना आपण थोडं याला बीड पाडलेले, छिद्र पाडलेले. ते कशासाठी पाडले? आपण जिकडनं खालून आपली वायर येणार आहे ती वायर जाण्यासाठी. याला वायर कोणती घ्यायची? तुम्ही याला सुतळी वापरू नका, तंगूस वापरू नका. याला तुम्ही काय वापरायचा प्रयत्न करा? एक्सलेटरची वायर. ही एक्सलेटरची वायर आपल्या 2 व्हीलरची नाहीये. ती आपलं पॅगो वगैरे मोठी असते का, रिक्षा, ती रिक्षाची घ्यायची. ती मोठी पण असते आणि याच्यापर्यंत व्यवस्थित येते. इकडलं समजलं, पाईप समजला, ज्या ठिकाणी आपल्याला होल पाडायचं ते पण समजलं, दुसऱ्या साईडने आपण पॅक केलं ते पण समजलं, फाल्कनची कैची घ्यायची हे पण समजलं. सुरुवातीला शेवटला काय करायचं सांगतो मी तुम्हाला. याला हे पहा, हा जो पाईप आहे याच्यातून अर्धा फुटापर्यंत, याच्यापेक्षा हा अर्धा पाऊण असेल, हा 1 फुटाचा पाईप आहे. याच्यातून हा पाईप सहज आपला वरती गेलेला पाहिजे. कशासाठी? ज्या साईडने आपण याला गुंडी लावलेली आहे पहा, ह्या साईडने, ही गुंडी आपण या ठिकाणी याला जर ह्या केली, असं जर आपण हे बघा असं ह्या ठिकाणी आपण प्रेस केला, तिकडे दाखवा 1 मिनिट, प्रेस केल्यानंतर हे असं या ठिकाणी कैची पोहोचते आणि कैची आपली तोडली जाते. सिंपल आहे. फ्लिपकार्ट अमेझॉनला घेतलं ना 1800, 2200, 4000 रुपये काय बरं रेट आहे. ते स्वस्तच नसते, टिकत पण नाही. हे करून घ्यायचं असे आणि सिंपल आहे. सुरुवातीला पण अंदाज येणार नाही. तुम्ही काय करणार? शेंग आहे ना मधूनच तोडणार किंवा मग एखादी फांदीच तोडणार. ठीक आहे, तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे सुरुवातीला. हे करून घ्या. सोपं आहे. लहान बाळापासून याला थोडं दूर ठेवा. वापर व्यवस्थित करा, कारण हे फार धारदार आहे. याला हे बघा, बोट पण सहज याने कट होते. ते आलं ह्याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये?